मस्त वातावरण आहे आणि अशा छान वातावरणामध्ये आता आम्ही चाललेलो आहोते गगनबावडा हे ठिकाण बघण्यासाठी. खूप उंचावर असल्यामुळे बघा इकडं सुंदर अशी झाडी, सगळं जंगल दिसत आहे, निसर्गरम्य वातावरण आहे. आणि अशा वातावरणामध्ये आमच्या बायकांचा फुल चाललेला आहे मस्त एन्जॉय. आता गाणे बंद झालेले आहेत त्याच्यामुळं आता बायका जरा शांत आहे. आताच आत्मापूरला आपलं बाळूमामांचं दर्शन घेतलं बघा, भंडरा कपाळाला दिसत आहे सगळ्यांच्या. येळकोट येळकोट बाळूमामाच्या नावाने. आणि आता कुठं चाललंय? गगनबावडा हे ठिकाण बघायला. तर चला आता मस्तपैकी डोंगर माथ्यावरती असल्यामुळे थंडगार आत्ताच हवा सुटलेली आहे आणि खूप छान वाटणार आहे. तर चला बघा, आपण रस्त्याचा परिसर बघतोय. तर आता काय आपल्याला दिसत नाही, पण साईडने सगळ्या आपली भात लागवड चालू आहे. ए कुणाला भात लावायला जायचं? प्रियंकाला भात लागवड चालू आहे रस्त्यानी. जायचंय भात लागवड करायला. चला सगळ्यांना घेऊन जाते. बर, आता सध्या 4-4:30 वाजलेत, पण इकडे बघू शकताय इकडचा व्ह्यू कसा दिसतोय आपल्याला. सगळं पूर्ण धुकं पसरलेलं दिसतंय. पाऊस जास्त होते त्याच्यामुळे सगळीकडे धुकं पसरलेलं दिसतंय. आणि हे वरती डोंगरावर गेल्यावरती काय असणार आहे मग मंदिराजवळ? पाऊस. समोरच्या गाड्या पण दिसत नाही, एवढं सारं धुकं आहे. बापरे, मस्तपैकी वातावरण आहे इकडं. पण गाडी चालवणाऱ्याला जरा तकलीफ आहे आपल्या ड्रायव्हर भाऊला व्यवस्थित. मग काय आता आपल्याला समोरचं काही दिसना नीटवाणी, भाऊ गाडी चालवतोय. इकडे आता आमचे आळशी गंगाराम सगळे. उठा, मंदिर आलं जवळ आता. चला, मठ आपल्या महाराजांचा सुंदर. इथं बघा गणपतीची मूर्ती डोंगरावरती कोरलेली दिसते आपल्याला. मोरिया गणपती बाप्पा. तर सगळं धुकं खाली, दरिया दिसत नाही आपल्याला एवढं खाली बघा. धुक्याने ताट भरलेलं आहे इकडं कडा. तर अशा बेच्यातून आम्ही चाललेलो आहे. आलेलं वाटतंय आता जवळच दिसतंय आपल्याला. हे बघा, हा आलेलं आहे समोर आपल्याला गगनबावडा मंदिर. हे बघा आलेलं इथं कमान दिसतीये. तर श्री क्षेत्र गगनगिरी आश्रम तर इथपर्यंत आपण आता पोहोचलेलो आहे. हे बघा उंचापर्यंत आता चढून जायचं आहे. वर गड किल्ला दिसतोय ते तिथपर्यंत. तर आमच्या हे बघा बायका चाललेत आता एक जणांनी चढायला सुरुवात केलेली आहे. बरंच अंतर आम्ही आता वरती चढून आलेलो आहे. बघा इकडचा परिसर, बापरे, सगळं धोक्याने पूर्ण पॅक झालेले आहे. खाली दरी आहे, खोल दरी आहे. तर आमच्या बायका चालल्यात वज आता खूप उंचापर्यंत चढून आलेलो आहे. आणि बाकी काही वरती पण गेलेत. अर्ध्याच्या वर आता आम्ही चढून आलेलो आहे. ताई, आमच्या ताईची दमछाक झालेली आहे. दम लागला ताई. चला थोडं आरामाने आता थोडंच राहिले. तगडी दुखायला लागली म्हणतात. ए प्रियंका वरती नको, इकडं खाली व्हायचं. थोडस आता वातावरण चेंज झालेलं आहे. धुकं कमी झाले बघा, आपल्याला रस्ता दिसतोय खाली. हिरवगार मस्तपैकी नेचर आहे इकडं. आता आलेलं आहे इकडं मंदिर आपलं आश्रम. या 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 या. इथं छान असं आपल्या बघा महाराजांचं दर्शन झालं, गगनगिरी महाराजांचं. आणि सुंदर आणि सुरेख मंदिर आहे हे, ध्यान मंदिर आहे. सगळ्यात वरती उंचावरती चढून आलो आणि छान आता आपलं महाराजांचं इथं ध्यान मंदिर आहे, इथं दर्शन झालं. तर बघा साईडचा असा परिसर आहे इकडं.
इथे खाली एक मंदिर आहे आणि त्या मंदिरात दर्शन झाल्यानंतर बघा इथे छान अशा मूर्ती आहेत. आता इथे दर्शन घेऊन वरती अगदी उंचपर्यंत जायचं आहे. तिथे ध्यान मंदिर आहे, तिथे छान असं आता आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. सगळीकडे इकडे धुकंच पसरलेलं आहे. चला दर्शन झालेले आहे. मस्तपैकी आता दर्शन झाले आणि आता आमचा इथून चाललेला आहे रिटर्नचा प्रवास. चला कोण कोण इथं आपल्याला किती मंकी दिसत आहे, झोका खेळत आहे, लहान लहान छोटी छोटी सगळी पिल्लं आहेत. चालले मस्त त्यांचं झाडावरती झोका घ्यायचं काम. इकडून तिकडं तिकडून इकडं. कसं उडी मारते येईल का हातात आपल्या? नको प्रियंका, चावल का? मग छान छोटस पिल्लू आणि ही त्याची आई बघा चढलं वर तारा तर. ए पडशी